नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि आता मी आलेली आहे आईकडे, कारण की आमच्या शेजारी आहे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, तर तिकडे आम्हाला जायचं आहे. दीदी सुद्धा येणार आहे आणि आज आहे दीदीचा बर्थडे. तर आम्ही ठरवलंय छोटंसं केक कटिंग करूया तिकडून आल्यानंतर. भाकरी वगैरे खाली आणि आता साडी नेसायला घेते. दीदी थोड्या वेळात येईलच, मग आम्ही जाऊ तिकडे, डोहाळे जेवण आहे तिकडे, आणि मग आल्यानंतर मे बी दीदीचा बर्थडे सेलिब्रेट करू, म्हणजे केक कटिंग वगैरे करू. तर आजच्या ब्लॉगला खूप धमाल येणार आहे, तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मी फर्स्ट टाइम डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अटेंड करणार आहे. मी कधी केलं नाही कोणाचं. आता पटकन साडी नेसून घेते. अरे वा संकू, बरी दिसते का? सुंदर दिसतेस एकदम ग साडीमध्ये. नो मेकअप लुक बघू दे आमचं. आता मेकअप करतेय मी. आता मेकअप लुक दाखव मला. चेहऱ्याला लावते. साडी परफेक्ट बसली? परफेक्ट बसली, गोल गोल झाली मस्त. मम्मी जेव्हा मला साडी नेसवते ना तेव्हा परफेक्ट बसते. पदर पण, निर्या पण. माझी मी कशी पण एकदाशी गुंडाळते की झालं, पण आई परफेक्ट लावते की नाही. एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तिला. बघू, दाखव इकडे अनुभव. मम्मी बघ इकडे, मम्मी रेडी आहे. दीदीची वाट बघतोय आणि मी मेकअप करते. थोड्या वेळात तुम्हाला आमचा फायनल लुक दाखवा मी कशी दिसतोय ते. आणि आता आम्ही रेडी झालेलो आहोत. आई सुद्धा रेडी झालेली आहे. आईला थोडासा टचअप केलाय, पण तिची धावपळीमध्ये तो टचअप गेला मला असं वाटतं. घाम येतोय आईला. आईची तयारी चालू आहे, पोरीचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे ना म्हणून. तर थोड्या वेळात बहुतेक आल्यानंतरच करू. आणि आमची दीदी सुद्धा आलेली आहे. हॅपी बर्थडे. हो हाय. तर आम्ही तिघी सुद्धा रेडी झालेलो आता. थोड्या वेळात जाऊ. पहिले तर फोटो काढतोय, कारण आता एवढे रेडी झालोय तर थोडा फोटो काढायला पाहिजे ना. जर तिकडे गेल्यानंतर अर्धा आमचं मेकअप जाईल. तर पहिले फोटो काढून घेतो. आणि इकडे चालू आहे फोटो सेक्शन. मोठी पोरगी काढते फोटो. एकदम स्तब्ध, सावधान. पोझिशन बघा. आई चाले डोहाळे जेवण, पप्पा पण झाले. पप्पा पण फोटो काढण्यासाठी लगेच टी शर्ट चेंज. पप्पा खांद्यावर हात टाका. हा ओके. फोटोग्राफर माझ्यापेक्षा काढ काढ, मस्त काढतेस. स्माइल. ए चष्मा नको तुम्हाला दोघांना. आणि जावई बापू बसलेले ॲज युजली कामाला. आई आले की परफेक्ट निघायचं. चला केवढ्या वेळ असला नाही. तिचा अजून फोटो संपलायच नाही. हा तिघांचा काढू का? आणि मला का टाप? हा ठीक आहे ठीक आहे, काढा काढा. ए सोनी ताई हाय कर. काकू हाय. काकू हाय. आमच्या आजीला घे. आजी हाय कर. आजी हाय दिसतंय. हाय कर ना. आणि आता आलो आम्ही घरी. थोडा उशीरच झाला, 3:30 झाले. जेवलो वगैरे, आरामात गप्पा वगैरे करत बसलेलो. सगळेजण भेटल्या मैत्रिणी. तर आता बसलो आणि आता आम्ही केक कटिंगचा प्रोग्राम करतोय. दीदीला सुद्धा जायचं आहे. ओबी स्कूलमधून आधी असेल. आणि ते कसं आहे, कितीही मोठे असतं तरी पण बड्डेला केक कापल्याशिवाय तो बड्डे पूर्ण असा साजरा होत नाही. म्हणजे बड्डे सेलिब्रेट केल्यासारखं आपल्याला वाटत नाही. तर आई पप्पा पण आहेत, कधीचे केक कापणारे थांबलेले आमच्यासाठी. आम्ही जरा बाहेर होतो. तर आता आलोय. आता केक कापायला घेऊया, पटकन फोटो सेक्शन करूया. आता केक खोलते. पण आता असं आहे की आम्ही चौघच आहोत, आई पप्पा आणि 2 पोरी. दीदीची पोरगी पण नाही, ओवी पण नाहीये, तिची स्कूलला गेलेली आहे आणि प्रीत कामाला गेला. दीदी काढ ग, निघतच नाही.
प्रीत सुद्धा कामाला गेला, त्यामुळे आम्ही चौघच आहोत, जसे आधी असायचो लग्नाआधी, है ना? छानच आहे का कोमल? कोमल. मग दीदीचं इकडचं नाव म्हणजे तिला इकडे आम्ही कोमल बोलतो, मग कोमल नावाचाच केक हवा. तसं दीदीचं नाव आहे स्नेहा, पण तिला आम्ही प्रेमाने कोमल बोलतो, म्हणून केकवर नाव सुद्धा कोमलच आहे. आणि मस्त आहे केक, चॉकलेट फ्लेवर आम्हा सगळ्यांना आवडतं. थांबा आता पहिले फोटो काढते, मग फोटो काढल्याशिवाय जमणार नाही आम्हाला. तुम्हाला काय विश पाहिजे ती मागितली. डोळे बंद तरी करा. डोळे बंद करून विश मागा आणि मग ती मेणबत्ती विझवा. आणि आता झाले फ्रेश, साडी वगैरे सोडली आणि आता 5 वाजलेले आहेत. चहाचा टाइम झालेला आहे. दीदी गेली घरी, कारण की ओवी स्कूलमधून आली होती म्हणून ती गेली लगेच. तर मी चहा बनवते, चहा आणि ब्रेड देतोय, ब्रेड खातोय. जरा भूक लागली आता, आणि आता थंडी पण पडते. 5 नंतर थंडी वाढायला सुरुवात होते. आई सुद्धा आहे, आई सुद्धा फ्रेश झाली. आता इकडे आल्यानंतर आई बापांना चहा देण्याचं काम माझं आहे. दीदी गेली घरी तर आता दोघांना चहा बनवते, चहा पितोय आणि मग थोड्या वेळाने मी जाईन घरी. 7-8 वाजता जाईन घरी. रात्री प्रीत पण ऑफिसलाच आहे, तो पण लेट येईल, म्हणून मी पण थोड्या उशिराच जाईन घरी. तर ब्रेड जरा गरम केले, तूप वगैरे लावून, आम्हाला असे आवडतात तूप लावलेले. बटर सुद्धा लावू शकता, पण आम्हाला तुपामधले तूप लावून असं ब्रेड भाजलं ना की बरे वाटतात खायला सुद्धा असे. आणि आईनी भरले पप्पांना चहा. चहा घेऊन झाले, मी पण आता घेते चहा. हा ब्रेड देते पप्पांना 2, सगळ्यांना 2 बस. येस. तर आता मला घेते आणि चहा होते. A few moments later. आणि आता जरा आमचा प्लॅन चेंज झाला. प्रीत बोलला कामावरून आल्यानंतर तुला घेऊन जातो घरी, म्हणून थांबले. का 2-3 तासाने तो येईलच कामावरून, म्हणून विचार केला की त्याच्यासोबतच जाईन. तसं पण घरी गेल्यानंतर काही काम नाहीये एवढं, म्हणून विचार केला जेवूनच जाईन. प्रीत तसं येईलच, इकडूनच येईल, पण मला घेऊन जाईल घरी, असं आमचं ठरलं. तर आता जेवीन थोड्या वेळात. आणि आता आईची तयारी झालेली आहे उद्याची, कारण की उद्या आहे बुधवार, त्यामुळं बुधवारी मच्छी पाहिजे. तर मच्छी आली होती विकायला, आईने घेतली. का प्रीतला मच्छी लागेल आणि मी काय मच्छी बनवणार नाही, मग आत्ताच डबा घेऊन जाईन उद्या. म्हणजे त्याला उद्या त्याला फ्राय केलेली मच्छी आवडते, तर आईने आत्ताच बनवून ठेवली, म्हणजे उद्या मी त्याला गरम करून देईन, तो खाईल. तर म्हणजे मला उद्याचं टेन्शन नाही की त्याला काय द्यायचं आहे बुधवारी. तर मला रस्सा पण बनवलास, तर रस्सा पण बनवलेला आहे, तर काय टेन्शन नाही. आता आई मला डब्यात भरून देईन. इकडे तुकड्या फ्राय केलेल्या आहेत, मग घरी घेऊन जायचं. आता जेवण थोडा वेळा, त्याचं पण आता पोट भरलेलं आहे. ब्रेड आणि चहा घेतला मी, त्यामुळे पोट भरलेलं आहे. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. छोटंसं सेलिब्रेशन केलं आम्ही आज दीदीच्या बड्डेचं. बड्डे असला की जरा केक कापला की जरा बरं वाटतं, कितीही लहान असो किंवा मोठे असो, केक कापला की छान वाटतं. तर नेमके आम्ही दोघी पण इकडे आलो होतो, विचार केला आज केक आणूया आणि दीदीचा मस्त बड्डे सेलिब्रेट करतो. तसं पण ती तिकडे करेलच, पण आमच्यासोबत पण आज मस्त बड्डे सेलिब्रेट होईल. केक कटिंग केला आणि मग ती गेली घरी. आता मी जाईन थोड्या वेळात घरी. तर आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय बाय.